आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगा. पण इन्व्हेस्टमेंट बरोबर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, खूप खूप गरजेच्या आहेत. नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इन्व्हेस्टमेंट तर आपण प्रत्येकजण करत असतो, पण इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे ना 2 महत्त्वाच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि त्या जर आपण केल्या नाहीत तर इन्व्हेस्टमेंटला काही अर्थच उरणार नाही. आता ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत आणि आपण त्या का करायला हव्यात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात अगोदर आपण समजून घेऊयात की इन्व्हेस्टमेंट आपण का करतो. तर इन्व्हेस्टमेंट आपण यासाठी करतो की फ्युचरमध्ये जर आपल्याला काही पैशांची गरज लागली तर ते पैसे उपयोगी पडावेत, यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे काहीही, जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये, जसं मी तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये सांगतो की तुम्ही 5,000ची SIP करा, 10,000ची SIP करा, ती 10-15 वर्ष चालू ठेवा, कंटिन्यू चालू ठेवा, म्हणजे लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याच्यातनं ग्रोथ पाहता येईल, काही व्हॅल्यू क्रिएट होईल, वेल्थ क्रिएट होईल. पण ही जी काही वेल्थ आपण क्रिएट करतोय ना, तिला प्रोटेक्ट करणं पण खूप गरजेचं आहे. जर तिला प्रोटेक्ट नाही केलं तर ह्या वेल्थ क्रिएशनला काहीही उपयोग नाही. तर त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. आता हेल्थ इन्शुरन्स जेव्हा मी बोलतो ना, तर अर्धे लोक तर इथेच व्हिडिओ स्किप करून पुढे निघून जातील, कारण की त्यांना वाटतं काय आम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल सांगताय किंवा मेडिक्लेमबद्दल काय सांगताय, आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, आम्ही करू, नंतर करू, आता आम्हाला काही झालेलं नाही, आम्ही आता फिट आहोत, आम्ही आता इन्व्हेस्टमेंटच करणार, आम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल सांगू नका. अशा काही गोष्टी बोलत असतात लोक. किंवा असे माझे क्लायंटसुद्धा बोलतात, म्हणजे लोकच नाही, माझे क्लायंटसुद्धा ह्याच गोष्टी बोलतात की सर आता तर आम्ही फिट आहोत, आम्ही यंग आहोत, आम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायची आहे, हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स आम्ही नंतर बघू. तर आता त्यांच्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीची जर 5,000 रुपयाची SIP चालू आहे, वर्षभरामध्ये त्याने 60,000 रुपये जमा केले, फक्त 60,000च जमा होणार 5,000च्या SIPतनं. आता ही SIP पुढचे 5 वर्ष चालू केले तर किती जमा होतील? जवळपास 3 लाख रुपये. आता या 5 वर्षामध्ये जेव्हा 3 लाख रुपये जमा होतील तर त्याला वाटेल की अरे वा, म्हणजे मी 5 वर्षामध्ये 3 लाख रुपये जमा केली आणि त्याच्यावरती रिटर्न्स वगैरे मिळून 5-5.5 लाख 6 लाख रुपयापर्यंत व्हॅल्यू पोचली. पण या काळामध्ये अचानक काही गोष्टी घडू शकतात आपल्या स्वतःबरोबर, आपल्या फॅमिलीतल्या लोकांबरोबर. काहीतरी इमर्जन्सी येते की जी मेडिकल इमर्जन्सी असते, म्हणजे घरातलं कोणीतरी आजारी पडलं आणि आता ह्या आजारी पडलेल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये 5-6 दिवसासाठी ॲडमिट केलं, तर आता ह्या 5-6 दिवसाचं बिलच आहे ना जवळपास 2-2.5 लाख रुपये होतं. आणि कोणतेही इमर्जन्सी फंड ठेवलेला नाही किंवा कोणतेही सेव्हिंग ठेवलेली नाही, तर त्या माणसाच्या डोळ्यासमोर काय दिसतं माहिती आहे का? तर त्याची इन्व्हेस्टमेंट दिसते. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये असो किंवा दुसरीकडे कुठे ठेवलेले असो, पहिले ते पैसे तो काढतो आणि नेऊन कुणाला देतो? तर डॉक्टरकडे. म्हणजे आपण एवढे जे काही पैसे 2-3 वर्ष 5 वर्ष जमा केलेले आहेत, हे पैसे कुणासाठी जमा केले? आपण डॉक्टरांसाठी जमा केलेत का की हॉस्पिटलसाठी जमा केलेत? नाही. आपण ते कशासाठी जमा केलेत? तर आपल्या फ्युचरसाठी जमा केलेत. मग फ्युचरसाठी जमा केलेले पैसे असे काढायचे आणि डॉक्टरांकडे नेऊन द्यायचे, याच्यामध्ये काय फ्युचर आलं आहे? याच्यामध्ये काही वेल्थ क्रिएशन होतं आहे का? किंवा काही याच्यामध्ये समजदारीची गोष्ट आहे का? मला तरी वाटतं अजिबात नाही. आणि हीच गोष्ट लोक करत नाहीत. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये पैसे जमा करतायत, सेव्ह करतायत, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण ह्या सेव्ह केलेल्या पैशाला प्रोटेक्शन देताय का तुम्ही? तर नाही देत आहे. तर ह्याला प्रोटेक्शन म्हणजे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढणं. म्हणजे इन केस कधीही काही इमर्जन्सी आली, घरामध्ये कुठलाही काही गोंधळ झाला, मेडिकली कोणीतरी अनफिट असेल आणि त्याच्यासाठी लागलेले खर्च असतील. म्हणजे एक थोडक्यात उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माझ्या एका क्लायंटचा मुलगा पडला, त्याच्या हातामध्ये फ्रॅक्चर झालं, रॉड टाकावी लागली आणि त्यासाठी जवळपास 70,000 ते 80,000 रुपये खर्च आला आणि त्यांची SIP जस्ट 2,000 रुपयाची होती. आता हे 2,000 रुपयाची SIPमध्ये 2 वर्षामध्ये काय व्हॅल्यू क्रिएट झाली असेल, काय सेव्हिंग झाली असेल? काहीच नाही. आणि त्याच्या बदल्यात कितीतरी पटीने पैसे खर्च झाले. म्हणजे इथली जी काही इन्व्हेस्टमेंट जमा केली होती ना, ती पैसे काढले आणि डॉक्टरांकडे नेऊन दिले. का तर मुलगा महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्यामध्ये मी कुठेही म्हणत नाही की आपण महत्त्वाचं नाही आहोत, आपण महत्त्वाचं आहोत. पण आपण महत्त्वाचं असताना जेव्हा केव्हा आपण आपल्या फ्युचरसाठी पैसे जमा करतो, ते पैसे असे काढायचे आणि कोणाला तरी नेऊन द्यायचे, याच्यामध्ये कुठलं शहाणपण आलं आहे? याच्यामध्ये अजिबात शहाणपण नाही. तर यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करणं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढणं. विदाऊट हेल्थ इन्शुरन्स तुमच्या इन्व्हेस्टमेंटला काहीही अर्थ नाही. आता ही झाली त्यातली पहिली गोष्ट. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स, म्हणजेच टर्म इन्शुरन्स. बऱ्याच लोकांना वाटतं लाईफ इन्शुरन्स वेगळी गोष्ट आहे, टर्म इन्शुरन्स वेगळी गोष्ट आहे. पण दोन्हीही वेगवेगळी नाही, दोन्ही एकच गोष्ट आहे.
पण आता इन्शुरन्स म्हटलं की लोकांच्या समोर डोळ्यासमोर येतं LIC, म्हणजे LICची कुठली तरी पॉलिसी हे घ्यायला सांगतायत असं त्यांना वाटतं. पण कोणत्याही LICची पॉलिसीज नाही किंवा काही नाही. टर्म इन्शुरन्स म्हणजे सिम्पल कन्सेप्ट आहे. जर तुम्ही जिवंत असाल तर तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाहीत, तुमच्या नंतरच तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या नॉमिनीला पैसे मिळणार. त्याला म्हटलं जातं टर्म इन्शुरन्स. एवढी सिंपल गोष्ट आहे. म्हणजे आपण इन्शुरन्स काढायचा आणि जो काही रक्कम मिळणार ती आपण गेल्यानंतर आपल्या फॅमिलीतला जो कोणी नॉमिनी आहे त्यालाच मिळणार. या व्यतिरिक्त जर तुम्ही जर पॉलिसी काढताय वयाच्या 70व्या वर्षापर्यंत, म्हणजे 70व्या वर्षापर्यंत तुम्हाला कव्हर मिळणार आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रीमियम पेड केली. तुम्ही जर 75 वर्ष जगलात तर तुमच्या नॉमिनीला काही मिळणार नाही. पण जर त्याच्या अगोदर जर तुम्हाला काही होतंय तर तुमच्या नॉमिनीला एक मोठी रक्कम मिळून जाते. त्याला म्हटलं जातं टर्म इन्शुरन्स. एवढं सिंपल आणि सोपं आहे. आता याबद्दल मी का सांगतोय, तर आपण जेव्हा मी म्युच्युअल फंडचे व्हिडिओज करत असतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही लॉंग टर्म राहा. 5 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 25 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. काही लोकांनी SIP सुरू केली 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी आणि लॉंग टर्म गोल घेऊन त्यांनी फंड सिलेक्शनसुद्धा केलेलं आहे आणि फंडमध्ये SIP सुद्धा सुरू झालेली आहे. पण आता पुढे 25 वर्ष ती कंटिन्यू ठेवू शकतील याची काय शाश्वती आहे? म्हणजे त्यांना पुढच्या 25 वर्षामध्ये काहीच होणार नाही याची काय गॅरंटी आहे? जे त्यांनी गोल केलेलं आहे, जे त्यांनी ठरवलेलं आहे, जी वेल्थ क्रिएशनसाठी विचार केलेला आहे, तिथपर्यंत ते पोहोचू शकतील का? तोपर्यंत समजा जर काही अघटित झालं, त्यांच्याबरोबर काही गोष्ट घडली, तर मग ती जी काही गोष्ट त्यांनी ठरवली होती, जी काही व्हॅल्यूज त्यांनी ठरवली होती, त्यापर्यंत ते पोहोचू शकतील का? आणि तेच जर नाही पोहोचू शकले तर मग त्यांच्यानंतर त्यांच्या फॅमिलीचं काय होणार आहे? आपल्या इंडियन कल्चरमध्ये कसं असतं की पुरुषावरती सगळा परिवार निर्भर असतो आणि त्याला जर उद्या काही झालं तर त्याची पूर्ण फॅमिली त्याच्याबरोबर सफर करते. म्हणजे तो नसताना पूर्ण फॅमिली सफर करते. पण जर त्यांच्यासाठी आपण या मार्गाने तर वेल्थ क्रिएट करतोय, SIP करतोय किंवा दुसरी कोणतीही इन्व्हेस्टमेंट करतोय, त्या मार्गाने तर वेल्थ क्रिएट करतोय. 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर 1 करोड करायचे आहेत, 2 करोड करायचे आहेत, 50 लाख करायचे आहेत. पण आता हे टार्गेट कधी कव्हर होईल? जेव्हा तुम्ही 25 वर्षासाठी, 20 वर्षासाठी ती SIP कंटिन्यू कराल. पण जर मध्येच तुम्हाला काही झालं, अघटित काही झालं, तर ती रक्कम त्यांना मिळणार आहे का? तर नाही मिळणार. कारण की SIP बंद होणार. बंद झाल्यानंतर जर तुम्हाला काय मिळणार? काहीच नाही मिळणार. मग त्यासाठी आपल्याला उपाययोजना म्हणून काय करायला हवं? टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा. म्हणजे उद्या जरी 5 वर्षानंतर काही झालं तरीसुद्धा 50 लाख रुपये फॅमिलीला मिळणार आहेत. 10 वर्षानंतर जरी झालं तर SIP मध्ये जी काही व्हॅल्यू झालेली आहे ती तर मिळणारच आहे. प्लस इन्शुरन्स कंपनीकडनं 50-60 लाख रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारचं जर प्लॅनिंग करून तुम्ही पुढे चाललात तरच तुम्ही लॉंग टर्ममध्ये वेल्थ पण क्रिएट करू शकाल. आणि जरी तुमच्याकडनं नाही शक्य झालं, काही झालं, मला काही झालं, तरीसुद्धा फॅमिलीला एक चांगला कव्हर मिळणार आहे आणि त्यांची पुढची स्वप्न तरी पूर्ण होणार आहेत. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे टर्म इन्शुरन्स. या 2 गोष्टी आपल्याकडे असायलाच हवात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर. मी तुम्हाला हे कळकळीने याचसाठी सांगतोय की बऱ्याच लोकांची आहे ना SIP चालू आहे 5,000ची, 10,000ची, 15,000ची. पण त्यांना जर विचारलं ना की तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का? अजिबात नाही. लाईफ इन्शुरन्स आहे का? नाही. ते कशासाठी काढायचं? असा मला त्यांचा प्रश्न असतो. उलट आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्ही इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगा. पण इन्व्हेस्टमेंट बरोबर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत, खूप खूप गरजेच्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला ह्या गोष्टी मी ज्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला पटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय गोष्टी करायला हव्यात असं वाटतंय. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.